छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांच्या हत्येचा उलगडा ग्रामीण पोलिसांनी केला असून संतोष उर्फ भायला जगन चव्हाण आणि अनिल उर्फ हावडा नारायण विलाला अशा 2 आरोपींना पोलिसांनी मध्य प्रदेश सीमेवर अटक केली आहे। हे दोन्ही आरोपी चोरी करण्यासाठी मोहटा देवी मंदिरात आले होते। त्यावेळी संगीताताई पवार या झोपेतून जागी झाल्याने त्यांचा खून केला असल्याची घटना समोर आली आहे। हे दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे असून ते वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरामध्ये मजुरी काम करत होते। सद्गुरू नारायणगिरी आश्रम येथील मोहटा देवी माता मंदिरामध्ये दानपेटी, छोट्या मूर्त्या आणि इतर साहित्य असल्याने त्यांना माहित होतं त्यात सोने असू शकतं असा अंदाज असल्याने चोरीच्या उद्देशाने ते कुलूप तोडत होते। त्याच वेळी बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुनीताताई पवार ह्या झोपलेल्या होत्या। त्या जाग्या झाल्या असल्याने त्यांच्या लक्षात आल्यानंतर मोठा दगड त्यांच्या डोक्यात घालून त्या दोघांनी त्यांचा खून केला। त्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होतं की त्यांनी बराच वेळ झटापट केली, ते उघडत नव्हतं हे, आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचा निष्पन्न होईलच, पण कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात, त्यामुळे त्याने त्याला मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग चोरी केलेली आहे। आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जे चोरी केलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे मंदिरात आहे तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो कबूल सुद्धा दिलेला आहे। आतापर्यंत जो आमच्याकडे जे CCTVs आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केलं असता त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे, परंतु मग MP मध्ये मध्य प्रदेशचा रेकॉर्ड सुद्धा आम्ही तपासू आणि त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत का त्याच्याबद्दल तपास चालू आहे। त्यांनी खून जे काही केलेला आहे ते त्याच्या संदर्भात काही सांगितलं का? उद्देश एकच होता की हे करत असताना आम्ही पकडल्या जाऊ नये आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडले जाऊ, आणि म्हणून ते त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली ती हत्या झालेली आहे। त्यांच्यासोबत इथं कोणी नव्हतं का? नाही, हे दोघेच होते। फुटेजमध्ये सुद्धा क्लिअरली दिसत आहे हे दोघेच आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच तिथे आहेत। नाही नाही, हे शेतमजूर म्हणून काम करतात। दिलेली चोरी करण्याचं नेमकं त्यांना शेतमजूर होते, काम करत होते, चोरी करण्यापर्यंत का केलेलं? हे तिथं आसपास राहत होते आणि त्यांना ते मंदिर पाहिलेलं होतं, दानपेटी वगैरे पाहिलेली होती, त्यांना असं त्यांची ही धारणा होती की तिथं पैसा भरपूर मिळेल आणि जे देवीच्या मूर्तीवर काही आभूषणं असतील ते सुद्धा आम्ही चोरून त्याच्यातून पैसा मिळेल। ठीक आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहडई उपनगर येथे एका खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती। यानंतर रात्री उशिरा धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देवगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित डॉक्टर भानुदास पाटील यांच्या महालक्ष्मी क्लिनिक येथे छापा टाकला असता या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणारे औषधे आढळून आली। या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीचं पत्र प्राप्त होताच येथील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यानंतर त्यांनी गेल्या 2 दिवसापासून या भानुदास पाटील यांच्या महालक्ष्मी क्लिनिकवर पाळत ठेवून होते। या संदर्भात सदर डॉक्टरांच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करत डमी पेशंट त्या ठिकाणी पाठवल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। यानंतर काल रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू असल्याची देखील माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देवगावकर यांनी दिली। महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्याकडून या कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले। त्या पत्रात नमूद केलेले होते की धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या रुग्णाच्या जीवाशी खेळणारी औषधी विक्री करत आहेत, तसेच वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी औषधी सुद्धा वितरित करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले। या पथकाने 30 जून रोजी सदर बाबीची खात्री करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या स्टिंग ऑपरेशननुसार सदर पथकाने काल दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी उशिरा सदर रुग्णालयावर छापा टाकून तेथील काही
औषधी अवैधरित्या वापरण्यात येत असलेली औषधी जप्त केली. त्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी काही औषधी आढळून आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर MTP ॲक्टनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे. गोपीचंद पडवळकरांनी पुन्हा मनाला वेदना देणारं वक्तव्य केलंय. येशू ख्रिस्तांनी जगावर प्रेम केलं. जगातील पापहरण करण्यासाठी त्यांनी स्वतःला वधस्तंभावर चढवलं. त्यांच्या बाबतीत पडवळकर यांनी केलेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी विधान आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जीवावर हे मोठे झाले. त्यांना BA लोकसभेच्या उमेदवार दिली. त्या मतावर त्यांनी भारतीय जनता पार्टीचा हात धरला आणि आमदार झाले आणि आज भाजपाच्या सांगण्यावरून पडवळकर ख्रिश्चन समाजावर वक्तव्य करत आहेत असा गंभीर आरोप ख्रिश्चन समाजाचे नेते डेव्हिड घुमारे यांनी केलंय. आम्ही ख्रिश्चन आहोत. या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे. गोपीचंद पडवळकर RSSची पिल्लावळ आहे. तुझा RSS प्रमुख जरी आमच्या नादी लागला तरी ते सुद्धा आम्हाला पुरून उरू शकत नाही. पडवळकर मध्ये जर खरा दम असेल तर त्यांनी इस्रायलला जाऊन पास्त्यांचा कत्तल करण्याचं स्टेटमेंट करावं. तर पडवळकर खरा मर्द आहे असं वक्तव्य डेव्हिड घुमारे यांनी केलं आहे. गोपीचंद पडवळकर वारंवार चुकीचे वक्तव्य करतायत. ख्रिस्ती धर्माला ते टार्गेट करतायत. आजही देखील त्यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की माझ्या राजीनाम्याची मागणी तुम्ही येशू बाप्पाकडे करा, असं त्यांचं एक वक्तव्य आहे. कसं बघता आपण याकडे आणि काही दिवस तुमच्याच वंचितमध्ये ते होते. अत्यंत मनाला वेदना देणारा स्टेटमेंट त्यांनी आज वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांनी जगावर प्रेम केलं आणि जगाला पाप हरण करण्यासाठी, जगाचं पाप हरण करण्यासाठी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी वधस्तंभावर खिळून घेतलेलं आहे. परंतु त्यांच्या बाबतीमध्ये याने केलेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी विधान त्याने या ठिकाणी केलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जीवावर मोठे झाले. आदरणीय नेते बाळासाहेबांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली सांगलीची. त्या ठिकाणी 3.5 लाख मते मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी BJPचा हात धरला. BJPकडे गेले, आमदार झाले आणि BJPच्या सांगण्यावरून ते या ठिकाणी ख्रिश्चन समाजावर त्या ठिकाणी वक्तव्य करत आहेत. मी गोपीचंद पडवळकरांना सांगू इच्छितो की आम्ही ख्रिश्चन आहोत. या जगाच्या पाठीवर आमचा सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे. तूच तर काय, तू पिल्लावळ आहे RSSची. RSSचे प्रमुख सुद्धा जर आमच्या नादी लागले तर ते आम्हाला पुरून उरू शकत नाहीत. कारण या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त मोठा जर कोणता समाज असेल तर तो ख्रिश्चन समाज आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला मानणारा समाज आहे. तुझ्यात जर खरा दम असेल गोपीचंद पडवळकर तर तू इस्रायलला जाऊन तिथे पास्टरांची कत्तल करण्याचं स्टेटमेंट कर. मी तुला खरा मर्द समजेल. डेव्हिड घुमारे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी केवळ त्यांच्या व्यावसायिक मित्राचं घर आणि स्वतःचा प्लॉट नाल्यापासून वाचवण्यासाठी 95 लाखाच्या सरकारी निधीतून सुरक्षा भिंत बांधली आहे. ही गंभीर बाब असून आमदार मनगुट्टीवार यांच्याकडे तक्रार केली असता विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. परंतु याचं उत्तर देताना जलसंधारण मंत्र्यांनी टाळाटाळ केली. याचा जोरगेवार यांनी खोटी माहिती देऊन विधानसभा अध्यक्षांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. आमदार जोरगेवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा. या प्रकरणाची SIT चौकशी तसेच दोषीकडून 95 लाख रुपये वसूल करण्याची मागणी आपचे जिल्हा अध्यक्ष मयूर रायकवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय निधीतून 95 लाख रुपये खर्च करून आपल्या मित्राच्या घराला संरक्षण भिंत बांधून दिली. एकीकडे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याने पूर येतो, पण त्या ठिकाणची त्यांनी चिंता न करता आपल्या मित्राचे व्यावसायिक भागीदार जे आहेत त्यांच्या घराला संरक्षण भिंत बांधून दिली. प्रत्यक्षात आम आदमी पार्टी या मुद्द्याला घेऊन सुरुवातीपासून लढत आहे आणि आम आदमी पक्षाचा आज जो प्रश्न होता तो स्थानिक आमदार आपले बल्लारपूर विधानसभाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि ब्रह्मपुरीचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडला. त्यावर जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत याची चौकशी करू. पण प्रत्यक्षात त्यांचं हे जे उत्तर जे आहे ते उडवाउडवीचं उत्तर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. प्रत्यक्षात त्यांच्याच विभागाने हा अहवाल सादर केला. या अहवालातच ते सगळेच सांगितलं आहे की नाल्यावर अतिक्रमण झालेलं आहे. नाला आधी 8 मीटरचा होता तो आता 4 मीटर करण्यात आला. दुसरं
की त्या नाल्याच्या भिंतीमुळे आधीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी घुसणार आहे, त्यामुळे नागरिकांच्या मध्ये धोका निर्माण होणार नागरिकांच्या परिसरामध्ये। त्या भिंतीमुळे फक्त स्पष्ट त्याच्यात लिहिलं आहे की आमचा मुद्दा होता की 2 घराला निकटवर्तीयाला स्थानिक आमदार किशोर जोरगे यांच्या निकटवर्तीयांच्याच घराला ती संरक्षण भिंतीचा फायदा होणार। तर त्यांनी तेही लिहिलं आहे की हे तथ्य आहे, या गोष्टीमध्ये तथ्य आहे की ते फक्त 2 घराला संरक्षण देण्यासाठी ते भिंत बांधत। यावरून आम्ही हे म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचा आदेश देता तर त्या आदेश न देता तुमचा स्वतःचा अहवाल घेत त्यावर कारवाई करावी। आमची मागणी हेच आहे की स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करत शासकीय निधीतून 95 लाख रुपये खर्च करून आपल्या मित्राच्या घराला संरक्षण भिंत बांधून दिली, म्हणून त्यांनी याची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा। त्याचसोबत जलसंधारण विभागाचे जे त्यावेळेचे अधिकारी होते भौरिया यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, SIT मार्फत याची चौकशी करण्यात यावी आणि त्याचसोबतच तात्काळ ज्यामध्ये या अहवालात लिहिलं आहे की नाल्याची तात्काळ मोजणी करणे गरजेचे आहे, तर त्याची तात्काळ मोजणी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे। आणि याच सोबत त्या ज्यावेळेस बांधकाम करत स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणे गरजेचे आहे। एकीकडे महानगरपालिका गरिबांच्या घरावर परवानगी नाही घेतली म्हणून बुलडोजर चालवतात, पण स्थानिक आमदारांचा विशेष आशीर्वाद असल्यामुळे त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे त्या महानगरपालिकेची परवानगी न घेता शहरामध्ये एवढी मोठी भिंत उभी होते, तर पालिवाल जे महानगरपालिकेचे आयुक्त ते झोपा काढत होते, असाही आमचा त्यांच्यावर प्रश्न। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचं काम महापालिका प्रशासनाकडून गोपनीय पद्धतीने सुरू असताना त्याआधीच कोणीतरी सोशल मीडियावर प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधितांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार असून त्यांचा खुलासा योग्य वाटला नाही तर संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिला आहे। नागरिकांनी अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही उपायुक्त मिसाळ यांनी केले आहे। सर, एक प्रभाग रचना संदर्भात काही रूमर्स असा एक आपण एखादी सूचना काढली ना की काय प्रकारे? हां, बरं झालं। ॲक्च्युली काय महाराष्ट्र शासनाने आता येणाऱ्या ज्या आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगाने 10 जूनलाच प्रभाग रचना तयार करण्याचे नियम तयार केलेले आहेत। त्याला प्रभाग रचना तयार करण्याचे नियम 2025 असं नाव त्यांनी दिलं। नंतर 23 जूनला याचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम की कशा पद्धतीने प्रभाग रचना किती कालावधीमध्ये पूर्ण केली पाहिजे याचा कार्यक्रम दिलेला आहे। शिवाय त्याचे काही मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत की प्रभाग रचना तयार करताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, जसं की रस्ते, बाउंड्री, प्रगणक गण ह्या सगळ्या विचारात घेतल्या पाहिजेत आणि याचे मार्गदर्शक सूचनांचा विचार करून 31 जुलैपर्यंत आपल्याला प्रारूप प्रभाग रचना तयार करायची आहे आणि ही प्रारूप प्रभाग रचना शासनाला आम्ही सादर करू। शासनाकडून निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्याच्या नंतर प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती 22 ते 28 ऑगस्ट या दरम्यान प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यावरती हरकती आणि सूचना नागरिकांच्या मागितल्या जाणार आहेत। त्याच्यासाठी शासनाकडून खास अधिकारी नेमले जाणार आहेत की जे या हरकती आणि सूचनांचा विचार करणार आहेत आणि या सगळ्या हरकती आणि सूचनांचा विचार केल्याच्या नंतर अंतिम प्रसिद्धी होणार आहे आणि अंतिम प्रसिद्धी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता होऊन केली जाणार आहे। तर ज्यावेळी आम्ही प्रारूप प्रसिद्धी करू त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र, नंतर KDMCची वेबसाईट आणि जी कोणती मुख्य वृत्तपत्र आहेत आपल्या एरियामध्ये त्या सगळ्यांवरती आम्ही प्रसिद्ध करणार आहोत। गेल्या 1-2 दिवसामध्ये असं निदर्शनास आलं की कुणीतरी संभाव्य प्रभाग रचना म्हणून असा एक प्रभाग रचनाचा एक मसुदा व्हायरल केलेला आहे आणि त्याच्यामुळे मलाही अनेक लोकांचे फोन आले, आमच्या वरिष्ठांनाही फोन आले की हा नेमका काय विषय आहे। तर त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की आम्ही महापालिकेने कुठलीही प्रारूप प्रभाग रचना अद्याप प्रसिद्ध केलेली नाही। महापालिका स्तरावरती प्रशासनाकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने हे कामकाज सुरू आहे आणि शासनाने जी कालबद्ध
कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही ही प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहोत. त्याच्यावरती हरकती घेण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे आपण कुणीही या जे कोणी गैरसमज करून देतात त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू नये आणि त्यांच्याविरुद्धसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि ते आम्ही करत आहोत. सध्या माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की कृपया अशा कुठल्याही व्हायरल झालेल्या बातम्यांवरती आपण विश्वास ठेवू नये. धन्यवाद. सर, या संदर्भात काय गुन्हे वगैरे दाखल करणार का? ते आम्ही नोटीस देणार आहोत संबंधितांना आणि जर खुलासा योग्य वाटला नाही तर आम्ही कायदेशीर कारवाईसुद्धा करू. राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीबाबत काढलेला वादग्रस्त शासन निर्णय अखेर मराठी जनतेच्या विरोधामुळे मागे घ्यावा लागला. मराठी अस्मितेवर गदा आणणाऱ्या या निर्णयाला विरोध करत संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मराठी भाषेवरील अन्यायाला विरोध करत ठाकरे बंधूंनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे अखेर शासनाला नमते घ्यावे लागले. या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. शहरात फटाक्याची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून हा आनंद साजरा करण्यात आला. तर यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष राकेश नवनीत चौधरी, मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष सोनू राजपूत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 2025च्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य केलेली होती आणि याचा लढा शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व मराठी माणसांनी उभा केला आणि या सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय तो GR रद्द करायला भाग पाडलं. त्याचा विजय उत्सव म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि मराठी बंधू या ठिकाणी एकवटले आणि आज एक विजय उत्सव या ठिकाणी एकमेकांना पेढे भरून फटाके वाजवून साजरा करण्यात आला आणि अशीच एकजूट या महाराष्ट्रासाठी कायम राहील याच्यासाठी सर्व मराठी बंधू एकत्र राहतील आणि एकत्रितपणे लढा देतील. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस जसा लढा होता तसाच अखंड लढा हा महाराष्ट्र एकीकरणासाठी आणि मराठीसाठी कायम राहील. मराठीच्या एकजुटीसाठी उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे, 5 तारखेला मुंबई येथे सर्वांनी मेळाव्याला जमायचं यासाठी मी सर्व मराठी बांधवांना आमंत्रित करतो आणि त्यांना मुंबई या ठिकाणी यावं आणि मराठीची एकजूट दाखवावी असं आव्हान देखील करतो. ते आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने सगळ्यांच्या मार्फत या ठिकाणी करतो. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात. या विशेष दिवसासाठी रेल्वे विभागाने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या. अमरावती शहरातील अकोला रेल्वे स्थानकावरून दरवर्षी आषाढी एकादशीच्या पर्वासाठी भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली जात असते. हीच परंपरा पुढे चालू ठेवून शेकडो भाविक भक्त या विशेष गाडीने काल दुपारी पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी रवाना झाले. अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे सुद्धा आपल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या समवेत रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांनी भाविकांची थेट भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर ज्येष्ठ भाविकांची आस्थेने विचारणा केली. पंढरपुरात यंदाच्या आषाढी वारीसाठी 20 लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. याच अंदाजाने प्रशासनाने स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी तयारी केलेली पाहायला मिळते. तर पंढरपूर शहर, विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा, वाळवंट यासाठी तब्बल 1650 कर्मचारी पालिकेने नियुक्त केले असून तर सुमित फॅसिलिटी लिमिटेड यांच्यातर्फे 500 कर्मचारी 3 शिफ्टच्या मध्ये शहर स्वच्छता करत आहेत. याचबरोबर 11,000 शौचालये पंढरपूर शहरात उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या स्वच्छतेची वारी परिपूर्ण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून होताना दिसत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शेगाव गावात नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विशेषतः अंत्यविधीसारख्या गंभीर प्रसंगी मृतदेह नदी ओलांडून नेताना जीव धोक्यात घालावा लागतोय। गावाजवळून वाहणारी ही नदी परिसरातील एकमेव मार्ग असून या नदीवर अजूनपर्यंत कोणताही पूल बांधलेला नाही। परिणामी पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतंय, त्यामुळे नदी अधिकच धोकादायक ठरते। नुकत्याच एका अंत्यविधी प्रसंगी ग्रामस्थांना मृतदेह बांबूच्या चटईवर ठेवून नदी पार करावी लागली। एकीकडे आपला देश महासत्ता म्हणून पाहतोय, तर दुसरीकडे या प्रसंगावरून शासनाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। नमस्कार। शिगेवे गावालगत एक येसू नदी वाहते। तिथं म्हणजे हे लोक 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला 75 वर्ष झाले। 75 वर्षापासून संघर्ष करत आहे। आज देखील एक मयात झालं, शेगवा गावामध्ये झालं। तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे। तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले। मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे, म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करायला जावं पडतं। तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपदी कुमार दिसले यांची नियुक्ती करत इतर पदांच्या निवडी देखील करण्यात आल्या। या आढावा बैठकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज खालापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पाडली। त्या बैठकीसाठी आमच्या खालापूर तालुक्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि युवकांची एक मोठी फळी आज या बैठकीसाठी उपस्थित होती। तर आपल्याला माहिती आहे, एक 4 दिवसापूर्वी कर्जतमधील काही तालुका अध्यक्षाची निवड झाली। आज खालापूर तालुक्यामधील युवक अध्यक्ष असेल, युवक मतदारसंघाचा अध्यक्ष असेल, अनेक पदाधिकाऱ्यांची आम्ही निवड केली। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीची खरं पूर्वतयारी म्हणूनच आम्ही ही सर्व पदांची नियुक्ती करतोय। आणि आम्हाला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, नगरपंचायत असतील, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, त्या सर्व निवडणुका आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिंकण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्वतयारी करतोय। आणि आमचे सर्व कार्यकर्ते आजपासून नव्हे तर मला वाटतंय मी ही विधानसभेची निवडणूक हरल्यापासून कामाला लागलेले आहेत आणि ही निवडणूक आम्ही येणाऱ्या सगळ्या स्थानिक निवडणुका आम्ही नक्कीच चांगल्या बहुमताने जिंकण्याशिवाय शांत बसणार। महायुती महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही काम करतोय। त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिंदे शिवसेना असेल, या 3 पक्षांची महायुती आहे। परंतु जे पक्ष श्रेष्ठीकडून निर्णय येईल तो निर्णय आम्ही शेवटचा मानून आम्हाला पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करून आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत।